नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपण सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आता आपण कॉम्प्युटर नेटवर्क टोपोलॉजीविषयी जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया व्हॉट इज टोपोलॉजी. टोपोलॉजी डिफाइन्स द स्ट्रक्चर ऑफ द नेटवर्क ऑफ ऑल द कॉम्पोनंट्स आर इंटरकनेक्टेड टू ईच अदर. हाऊ there are two types of topologies. One is the physical and second is the logical topology. तर मित्रांनो, टोपोलॉजी सांगते की आपण नेटवर्क तयार करत असताना जे ऑल कॉम्पोनंट्स आहेत ते एकमेकाशी कशा पद्धतीनं कनेक्ट केले जाणार आहेत याविषयीचं जे डिझाईन जे असणार आहे, रिप्रेझेंटेशन जे असणार आहे, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, टोपोलॉजी असं म्हणणार आहोत. आता आपण टाइप्स ऑफ नेटवर्क टोपोलॉजी या ठिकाणी पाहत आहोत. पहिला आहे बस टोपोलॉजी, त्यानंतर आहे रिंग टोपोलॉजी, त्यानंतर ट्री टोपोलॉजी, त्यानंतर स्टार टोपोलॉजी, त्यानंतर मेश टोपोलॉजी आणि सगळ्यात शेवटी पाहतोय आपण हायब्रिड टोपोलॉजी. तर या सगळ्या टोपोलॉजीज ज्या आहेत त्या आपण वन बाय वन अंडरस्टँड करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहूया बस टोपोलॉजी. तर बस टोपोलॉजी या ठिकाणी आपल्याला या डायग्राममध्ये दाखवण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहताय की या ठिकाणी एक कॉमन केबल आहे, फक्त कॉमन केबल. या कॉमन केबललाच हे ऑल कॉम्प्युटर्स काय केलेले आहेत, कनेक्ट केलेले आहेत. तर अशा पद्धतीचं जे काही नेटवर्क तयार होणार आहे त्याला आपण बस टोपोलॉजी असं म्हणणार आहोत, किंवा बस टोपोलॉजीच्या सहाय्याने ते निर्माण झालेलं नेटवर्क असणार आहे. द बस टोपोलॉजी इज डिझाइन्ड इन अ सच वे दॅट ऑल द स्टेशन्स आर कनेक्टेड थ्रू अ सिंगल केबल नोन ॲज अ बॅकबोन केबल. तर या ठिकाणी एक कॉमन केबल असणार आहे आणि कॉमन केबलला ऑल कॉम्प्युटर्स कनेक्ट केले जाणार आहेत, म्हणून या कॉमन केबलला या ठिकाणी काय म्हटलं जाणार आहे, बॅकबोन केबल असं म्हणणार जाणार आहे. Each node is either connected to the backbone cable by drop cable or directly connected to the backbone cable. तर या ठिकाणी पहा, ड्रॉप केबलचा वापर करून म्हणजेच ह्या मेन केबलला आणखीन केबलचा सेगमेंट रेफर करून यूज करून या ठिकाणी कॉम्प्युटर काय केलेला आहे, जोडलेला आहे. तशाच पद्धतीनं आपण आणखी डायरेक्टली कॉम्प्युटर काय करू शकतो, या केबलला जोडू शकतो, डझंट मॅटर. ओके, तर हा जो कॉम्प्युटर आहे हा आपण एका अन्य केबलच्या सहाय्याने या कॉमन केबलला तो कॉम्प्युटर जोडू शकतो, किंवा डायरेक्टली हा कॉम्प्युटर या केबलला देखील जोडू शकतो. दोन मार्ग आहे. वेन अ नोड वॉन्ट्स टू सेंड द मेसेज ओव्हर द नेटवर्क, इट पुट्स द मेसेज ओव्हर द नेटवर्क. ऑल द स्टेशन्स आर इन द नेटवर्क विल रिसीव द मेसेज वेदर इट हॅज बीन ॲड्रेस्ड ऑर नॉट. तर या ठिकाणी हा मुद्दा समजून घेण्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी डायग्राममध्ये दाखवते पहा. तर हा सेंडर असेल तर हा रिसिव्हर असेल. या सेंडरनं एखादा डेटा या रिसिव्हरला जर पाठवायचं म्हटलं तर सेंडर त्याला पाठवणारा जो मेसेज आहे तो या केबलवरती ड्रॉप करणार आहे. केबलवरती ड्रॉप केल्यानंतर तो मेसेज या रिसिव्हरद्वारा रीड केला जाणार आहे. केव्हा रीड केला जाणार आहे पहा, तर सेंडरनं जो काही ड्रॉप केलेला जो मेसेज आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्या मेसेजसोबत जर ॲड्रेस या मशीनचा पाठवला असेल तर तो मेसेज डायरेक्टली या मशीनद्वारा रीड केला जाणार आहे. आणि जर सपोज या सेंडरनं पाठवलेल्या मेसेजमध्ये कोणत्याही प्रकारचा ॲड्रेस जर मांडला नाही तर तो मेसेज या केबलवरती आल्यानंतर ऑल मशीन्स त्याला काय करणार आहेत, रीड करू शकणार आहेत. त्यानंतर मुद्दा पाहतोय आपण. द बस टोपोलॉजी इज मेनली युज्ड इन 802.3 नेटवर्क म्हणजेच इथरनेट नेटवर्क आणि 802.4 नेटवर्क म्हणजे स्टँडर्ड नेटवर्क. तर बस टोपोलॉजी आपण इथरनेट नेटवर्क आणि स्टँडर्ड नेटवर्कमध्ये वापरू शकतो. The configuration of bus topology is quite simpler as compared to the other topology. तर आपण मगाशी जी काय लिस्ट पाहिलेली आहे टोपोलॉजीच्या त्याच्यामध्ये सगळ्यात सोपी टोपोलॉजी म्हणून या बस टोपोलॉजीकडे पाहिलं जातं. द बॅकबोन केबल इज कन्सिडर्ड ॲज अ सिंगल लेन थ्रू विच द मेसेज इज ब्रॉडकास्ट टू ऑल द स्टेशन. तर या ठिकाणी ही जी कॉमन केबल जी आहे, बॅकबोन केबल जी आहे, तिचा वापर आपण ब्रॉडकास्टिंगसाठी या ठिकाणी केलेला आहे हे आपल्याला लक्षात येत असेल. म्हणजेच एका मशीननं पाठवलेला डेटा जो आहे तो ऑल मशीनद्वारा रीड केला जातो, म्हणजेच या ठिकाणी मेसेजचं काय होत आहे, ब्रॉडकास्टिंग होत आहे. द मोस्ट कॉमन ॲक्सेस मेथड ऑफ द बस टोपोलॉजी इज अ CSMA, दॅट इज अ कॅरियर सेन्स मल्टिपल ॲक्सेस. तर या ठिकाणी हे जे काही ऑल मशीन्स आहेत हे एकमेकाकडे डेटा सेंड अँड रिसीव्ह करत असताना एक मेथड रेफर करतात. त्या मेथडचं नाव आहे कॅरियर सेन्स मल्टिपल ॲक्सेस. तर ही मीडिया ॲक्सेस कंट्रोल मेथड आहे. तर ही मीडिया ॲक्सेस कंट्रोल मेथड नेमकी काय आहे ते पाहूया आपण. CSMA, इट इज अ मीडिया ॲक्सेस कंट्रोल मेथड विच इज यूज टू कंट्रोल द डेटा फ्लो सो दॅट द डेटा इंटिग्रिटी इज मेंटेन्ड. दॅट इज द पॅकेट्स डू नॉट गेट लॉस्ट. देअर आर two alternative ways for the handling the problem that occurs
when two nodes send the message simultaneously. तर CSMA म्हणजेच काय, कॅरियर सेन्स मल्टिपल ॲक्सेस. तर हा CSMA काय करत असतो की सेंडर किंवा रिसिव्हर्स जे आहेत हे डेटा देवाणघेवाण करत असताना त्यांच्यामध्ये डेटाचा कोणत्याही पद्धतीचा लॉस निर्माण होऊ नये, कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम निर्माण होऊ नये, यासाठी जे काही नियंत्रण असणार आहे हे CSMA द्वारा केलं जाणार आहे. म्हणजेच डेटा इंटिग्रिटी निर्माण करण्यासाठी विदाऊट डेटा लॉस, डेटा एक्सचेंज झाला पाहिजे यासाठी ह्या CSMAचा वापर केला जातो. आणि या CSMAच्या मीडिया कंट्रोल करण्यासाठी ज्या दोन मेथड्स आहेत त्या कोणत्या आहेत त्या आपण आता या ठिकाणी पाहतोय. एक आहे CSMA CD. CD स्टँड फॉर द कोलिजन डिटेक्शन. It is a access method used to detect the collision. Once the collision is detected, the sender will stop the transmitting the data. Therefore, it works on the recovery after the collision. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, सेंडरनं या ठिकाणी डेटा सेंड केलेला आहे आणि त्याच वेळी ह्या अनादर वन सेंडरने या ठिकाणी डेटा जर या केबलवरती सेंड केला तर ह्या दोन मशीन जे आहेत त्यांनी पाठवलेला डेटा या कॉमन केबलवरती एकमेकावरती आदळणार आहे आणि त्यातून नॉईज क्रिएट होणार आहे किंवा तो डेटा चुकीचा निर्माण होणार आहे, कारण की ते डेटा एकमेकांमध्ये मिसळणार आहेत. तर हे जे कोलिजन ज्यावेळी निर्माण होणार आहे आणि या CSMA CDला ते कळणार आहे त्यावेळी सेंडर काय करणार आहे, आपलं डेटा ट्रान्समिशन त्या ठिकाणी थांबवणार आहे. यालाच आपण CSMA CD असं देखील म्हणतो. CSMA CA म्हणजे काय, दॅट इज कोलिजन अवॉइडन्स. is an access method used to avoid the collision by checking whether the transmission media is busy or not. If busy, then the sender waits until the media becomes the idle. These techniques effectively reduce the possibility of the collision. It does not work on recovery after the collision. तर मित्रांनो यामध्ये पहा CSMA CA मध्ये नेमकं काय होतं ते. तर या ठिकाणी पहा सेंडर डेटा सेंड करण्यापूर्वी या ठिकाणी मीडिया चेक करणार आहे की मीडिया फ्री आहे का. तर तो सेन्स करतो आणि त्याला लक्षात येतं की मीडिया बिझी आहे. तर मग सेंडर या ठिकाणी काय करतो, हा मीडिया फ्री होईपर्यंत वाट पाहतो आणि ज्यावेळी त्याला पुढील टप्प्यामधलं जे सेन्सिंग आहे त्याच्यामध्ये कळतं की हा मीडिया आता फ्री झालेला आहे, त्यावेळीच तो काय करतो, या ठिकाणी या कॉमन केबलवरती डेटा ड्रॉप करतो, जेणेकरून ऑल मशीनला त्या ठिकाणी काय होऊ शकणार आहे, डेटा प्राप्त होऊ शकणार आहे. या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा कोलिजन निर्माण होणार नाही आहे. तर ही जी मेथड आहे याला आपण CSMA CA असं म्हणतो. यानंतर आता आपण पाहतोय ॲडव्हान्टेजेस ऑफ बस टोपोलॉजी. तर या ठिकाणी पहा पहिला ॲडव्हान्टेज आहे तो म्हणजे लो कॉस्ट केबल आहे. इन बस टोपोलॉजी नोड्स आर डायरेक्टली कनेक्टेड टू द केबल विदाउट पासिंग थ्रू ए हब. देअरफॉर द इनिशियल कॉस्ट ऑफ द इन्स्टॉलेशन इज लो. तर या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा हब हा डिव्हाइस वापरला जात नाही ऑल मशीनला कनेक्ट करण्यासाठी. तर या ठिकाणी फक्त आणि फक्त केबल वापरली जाते, त्यामुळे या ठिकाणी इन्स्टॉलेशन कॉस्ट काय होणार आहे, कमी होणार आहे. दॅट इज अ लो कॉस्ट केबल. नेक्स्ट आहे मॉडरेट डेटा स्पीड. बस टोपोलॉजी निर्माण करत असताना कोॲक्सियल केबल किंवा ट्विस्टेड पेअर केबलचा वापर केला जातो आणि या केबलच्या सहाय्याने आपल्याला 10 Mbps स्पीड मिळणार आहे. फॅमिलियर टेक्नॉलॉजी. The bus topology is familiar technology as the installation and troubleshooting techniques are well known and hardware components are easily available. तर तुम्ही पाहिलेलाच आहात की बस टोपोलॉजी निर्माण करत असताना आपल्याला फक्त एक केबल प्राप्त करावी लागणार आहे आणि ही केबल मिळाल्यानंतर आपणाला केबलसाठी तर खर्च कमीच असणार आहे, त्याचबरोबर ऑल जे काही कम्प्युटर्स आहेत त्यांचं इन्स्टॉलेशन त्या नेटवर्कमध्ये करण्यासाठी आणि त्यानंतर जे निर्माण होणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना ट्रबलशूट करण्यासाठी देखील वापरण्यात येणाऱ्या टेक्निक जे असणार आहेत त्या खूप सोप्या असणार आहे. त्याच्यामुळे ही जी काही टोपोलॉजी असणार आहे ती फॅमिलियर टोपोलॉजी असणार आहे. इन थोडक्यात मला जर सांगायचं झालं तर या ठिकाणी या टोपोलॉजीचं जे काही प्रेझेंटेशन असेल ते खूप सोपं आहे, त्यामुळे वापरात येणारे जे काही हार्डवेअर्स आहेत तेही देखील सोपे आहेत आणि सोप्या हार्डवेअरच्या सहाय्याने निर्माण झालेले जे काही नेटवर्क आहे त्याचं इन्स्टॉलेशन देखील सोपं असणार आहे आणि इन्स्टॉलेशन झाल्यानंतर येणारे जे त्याच्यावरती जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती जे काही आपण ट्रबल शूटिंग करणार आहोत, ते रिपेरी करणार आहोत, तीही देखील काय असणार आहे, सोपीच असणार आहे. म्हणून इन टोटल ही टोपोलॉजी असणार आहे जी फॅमिलियर टोपोलॉजी म्हणून ओळखली जाणार आहे. लिमिटेड फेल्युअर. अ फेल्युअर इन वन नोड विल नॉट अफेक्ट ऑन ऑल अदर नोड्स.
तर पहा यामध्ये एखादा नोड जर खराब झाला तर पूर्ण नेटवर्क या ठिकाणी डॅमेज होणार नाही आहे. ऑल अदर नोड्स एकमेकाला डेटा सेंड अँड रिसीव्ह करू शकणार आहे. त्यामुळे एका नोडच्या प्रॉब्लेममुळे पूर्ण नेटवर्कमध्ये कोणत्याही पद्धतीचा इफेक्ट होऊ शकणार नाही आहे. डिसॲडव्हान्टेजेस आपण पाहतोय. त्यामध्ये पहिला आहे एक्सटेन्सिव्ह केबलिंग. बस टोपोलॉजी इज क्वाईट सिम्पलर बट स्टील इट रिक्वायर्स अ लॉट ऑफ केबलिंग. तर बस टोपोलॉजी आपल्याला केबलच्या सहाय्याने खूप सोप्या पद्धतीने निर्माण करता येते, हे आपण अभ्यासलेलं आहे. पण या ठिकाणी केबल जी आहे ती मोठ्या प्रमाणात वापरली जाणार आहे. पहा या ठिकाणी आपल्याला ऑल नोड्सला इंटरकनेक्ट करून घेण्यासाठी या ठिकाणी केबल वापरावी लागत आहे आणि त्या केबलला किंवा त्या बॅकबोन केबलला एक्झॅक्टली कॉम्प्युटर जोडण्यासाठी देखील आपल्याला केबल त्या ठिकाणी वापरावी लागते. म्हणजेच केबलचा खर्च वाढत आहे. हे छोट्या साईजमध्ये आपल्याला कमी केबल लागणार आहे. पण जर आपल्याला ईच मशीनमध्ये प्रत्येक मशीनमध्ये जर अंतर वाढलं तर या ठिकाणी केबलचा खर्च देखील काय होणार आहे, वाढणार आहे. डिफिकल्ट ट्रबल शूटिंग. इट रिक्वायर्स अ स्पेशलाइज्ड टेस्ट इक्विपमेंट टू डिटरमाइन द केबल फॉल्ट. इफ एनी फॉल्ट ऑकर्स इन द केबल देन इट वुड डिस्टर्ब द कम्युनिकेशन फॉर ऑल द नोड्स. तर मित्रांनो पहा आपणाकडे ही जी काही कॉमन केबल आहे, ही कॉमन केबल जर फेल झाली तर पूर्णपणे हे ऑल नेटवर्क जे आहे ते डाऊन होणार आहे. कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी काम केलं जाणार नाही आहे. एखादं नोड खराब झालं तर नेटवर्क चालू राहतं, पण फक्त जर केबल जर खराब झाली तर सगळ्याच्या सगळं नेटवर्क पूर्णपणे थांबतं. त्यामुळं ही केबल जी आहे ती सुस्थितीमध्ये कार्यान्वित स्थितीमध्ये असणं गरजेचं आहे. आणि या केबलमध्ये जर फॉल्ट येत असेल तर तो टेस्ट करणे, डिटेक्ट करणे देखील आपल्याला गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला इक्विपमेंट लागणार आहे. त्यामुळे आपणाला या ठिकाणी जे इक्विपमेंट आहे ते खरेदी करावं लागेल. त्यामुळे आपल्याला हे जे काही ट्रबल्स किंवा ते परचेस करावं लागेल किंवा आपल्याला ते दुसऱ्याकडून भाड्यानं आणावं लागेल. त्यामुळं डिफिकल्टी ऑफ ट्रबल शूटिंग त्या ठिकाणी आपल्याला जाणवणार आहे. सिग्नल इंटरफिअरन्स. इफ टू नोड्स सेंड द मेसेज सायमल्टेनियसली देन द सिग्नल ऑफ द बोथ नोड्स कोलाइड विथ इच अदर. तर बघा एकाच वेळी दोन मशीन डेटा पाठवायचं ठरवलं तर ते दोघांचे मेसेजेस एकमेकांवरती आदळणार आहेत या केबलच्या मध्ये आल्यानंतर. त्यामुळे या ठिकाणी कोलिजन निर्माण होणार आहे आणि हे चान्सेस आपल्याला या बस टोपोलॉजीमध्ये जाणवतात. रिकन्फिगरेशन डिफिकल्ट. ॲडिंग अ न्यू डिव्हाइस टू द नेटवर्क वुड स्लो डाऊन द नेटवर्क. तर बघा या ठिकाणी कमी कॉम्प्युटर्स या एका केबलला जोडलेले आहेत. जर सपोज आपण या ठिकाणी 100 कॉम्प्युटर एका केबलला जोडले तर पूर्णतः या नेटवर्कचं स्पीड काय होणार आहे, डाऊन होणार आहे. ट्रबल शूटिंगचे प्रॉब्लेम देखील वाढणार आहेत. त्यामुळं या ठिकाणी नेटवर्कचा परफॉर्मन्स काय होणार आहे, डाऊन होणार आहे. ॲट्युनेशन इज अ लॉस ऑफ सिग्नल लीड्स टू द कम्युनिकेशन इश्यू. तर या ठिकाणी बघा दोन मशीनने जर डेटा एकमेकांना एकाच वेळी पाठवायचं ठरवलं तर दोघांचे मेसेजेस एकमेकांवरती आदळणार आहेत आणि त्या ठिकाणी काय होणार आहे, नॉईज तयार होणार आहे. त्याला आपण ॲट्युनेशन असं म्हणणार आहोत. आणि हा जो काय ॲट्युनेशन जो आहे तो जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कुठल्या डिव्हाइसची वापर करावा लागणार आहे, रिपीटरचा वापर करून घ्यावा लागणार आहे. म्हणजे पुन्हा आपल्याला या ठिकाणी एक रिपीटर खरेदी करण्याची आवश्यकता भासेल जर त्या ठिकाणी ऑटोनेशनचा प्रॉब्लेम निर्माण होत असेल तर. तर मित्रांनो अशा पद्धतीनं या ठिकाणी डिसॲडव्हान्टेजेस ऑफ बस टोपोलॉजी सहित हा बस टोपोलॉजी टॉपिक या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. मी आशा करतो की आपणाला हा बस टोपोलॉजी टॉपिक निश्चितच समजला असेल. जर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असेल तर मला निश्चित कमेंट करा. मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.